सर्व महामानवांना वंदन करतो। आज आपण जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं इथं स्वराज्य शासन आणि एक आगळं वेगळं नाव वाटलं मला, साजीर प्रतिष्ठान आणि यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रोग्राम इथं आयोजित केलेला आहे, ज्याच्यामध्ये स्त्री शक्तीचा पुरस्कार वितरण सोहळा देखील आपण करणार आहोत यानंतर। आता मूळ मुद्दा आहे की समोर जमलेल्या माता भगिनींशी मला चर्चा करायची आहे आणि तुमच्याशी चर्चा करत असताना नेमके काय विचार मांडायचे याचं विचार मंथन माझ्या डोक्यात सुरू होत। आता समोर बसलेल्या या माता भगिनींकडे पाहिल्यानंतर मला माझी वस्ती आठवली। म्हणजे आता सहाय्यक आयुक्त म्हणून तुमच्या पुढे आलोय, पण माझा जन्म तुमच्या मधलाच आहे। इथून तुम्हाला कोंडवा माहित असेल, कोंडवा कोणाला माहिती, हात वर करा। हे सगळ्यांना माहिती आहे ना, आता तर रमजान चालू आहे, त्याच्यामुळे हे सगळे तिकडेच पळत असतील, आहे का नाही? स्पेशालिटी आहे आमच्याकडे। हा बघा, इकडून पण हात वर झालाय। तर त्या कोंडव्यातल्या झोपडपट्टी जन्माला आलो मी, तुमच्या सारख्याच बाईचा मुलगा आहे। तुम्ही तिथं 8 मार्च म्हणून काही साजरं करताय ना, तर ते आमच्या जिंदगीभर साजरं करण्यासारखं आहे। त्या बाईने मला घडवले आणि आज तुमच्या पुढे मी सहाय्यक आयुक्त म्हणून उभा आहे। पुणे जिल्ह्याचा सहाय्यक आयुक्त म्हणून काम करत असताना मला माझ्या आईने ज्या पद्धतीने घडवलं त्याच द्योतक तुमच्या पुढे इथं उभा आहे। आणि ओळख करून देताना सर म्हणाले की समाजाप्रती जाण असलेला अधिकारी वगैरे वगैरे। आता ज्याचा जन्म झोपडपट्टीतला आहे, त्याच्या समोर माणसं आले त्या पद्धतीने काम करेलच ना। आणि मग जर नाही करू शकला तर मग लांछन आहे माझ्या स्वतःवर, मला असं वाटतं। म्हणून जेव्हा केव्हा माणसं आपली माझ्या समोर माझ्या केबिन मध्ये येतात, विश्रांतवाडीला ऑफिस आहे माझं, सरकारी ऑफिस मध्ये तुम्हाला जर जायचं असेल तर पहिला प्रश्न असतो, साहेब हात आहे का नाही, आहे का नाही, असतो का नाही? दुसरा प्रश्न असतोय, तो भेटेल का नाही? आणि जरी भेटणार असला तर त्याची पूर्व परवानगी घ्यावी लागते। तुम्ही कधी माझ्या ऑफिसला या, माझ्या ऑफिसच्या दारावर पाटी लावलेली आहे मी। मला भेटण्यासाठी कोणत्या पूर्व परवानगीची गरज नाही, कुठली चिठ्ठी देण्याची गरज नाही, डायरेक्ट या। तर मी तुमचंच पोरग आहे। काम करत असताना मला फिलिंग असते, जेव्हा एखादा विद्यार्थी समोर येतो, एखादी महिला समोर येते, एखादा काका समोर येतो, आमच्याकडे ज्येष्ठ नागरिकांची कामं चालतात, आजोबा समोर येतो, ऍट्रॉसिटीग्रस्त एखादी पोरगी रेप झालेली असती ती समोर येते, एखाद्या घरात मर्डर झालेला असतो तो समोर येतो, एखादं लेकरू परदेशात चाललेलं असतं, गाणं म्हणतं ना बाबासाहेबांना दिलं बाबासाहेबांना, सगळं मिळतंय माझ्याकडं बाबासाहेबांचं। परदेशात जाण्यासाठी 70-80 लाख रुपये जेव्हा आम्ही त्या विद्यार्थ्याला देतो, ही सगळी जेव्हा आमच्या समोर येतात, मला तर वैयक्तिक फिलिंग येते, माझाच भाऊ, माझीच बहीण, माझाच चुलता, माझाच मामा, माझाच काका, माझाच आजा समोर आलाय। मग त्या लेवलला जाऊन काम ऑटोमॅटिकली होतं। महिलांनी जेव्हा अशा पद्धतीने आपल्या लेकरांना घडवण्याचं प्रयोजन सुरू होईल तेव्हा निश्चित आपल्या समाजामध्ये बदल घडतील। जेव्हा केव्हा बाबासाहेब या पृथ्वी तलावर होते तेव्हा आपल्यातला चर्मकार समाजाचा एक मुलगा, आता कलेक्टर होतो ना, आय एस होतो, तेव्हा ICS नावाचं पद होतं आणि त्या पदावरती तो मुलगा सिलेक्ट झाला होता। बाबासाहेब आंबेडकर त्याला म्हणाले होते, तू जास्त काही करू नको समाजासाठी, तू तुझ्या लाल दिव्याच्या गाडीमध्ये बसून आपल्या वस्तीमधून एक राऊंड मारून ये, ज्याने काय होईल, आमच्यासारख्या उरलेल्या पिढ्या त्याच्यासारखं काहीतरी होण्यासाठी पुढे येतील, त्याचं अनुकरण करतील। आणि आता आपल्याला तेच करायचंय। बाबासाहेब आंबेडकर म्हटले होते, शासनकर्ती जमात बना। कोणा एकासाठी म्हटले नव्हते, इथं प्रत्येक दिनदुबळे दलिताने आपलं संवर्धन आणि आपलं स्वतःचं वधारणं जर समोर ठेवलं तर निश्चितच समाज पुढे येईल। महिला दिनाचं औचित्य साधून पुन्हा एक गोष्ट तुमच्यावर जबाबदारीची बोलेन। मी मगाशी मॅडमला उठता उठता बोललो, मार्च महिन्यामध्ये सगळ्या पुरुषांना गुन्हेगार झाल्याची फिलिंग येत असेल, खरंच की। परवा पण मी एका कार्यक्रमाला होतो मुंडेवात, तिथं पण अशाच आया बाया जमल्या होत्या आणि आमचा प्रोग्राम चालू होता, पुरुष असेन, अन्याय झाला, हे झालं ते झालं, ठीक आहे, इतिहासाने ते मान्य केलंय आणि आम्ही ते मान्य केलंय, संविधानकर्त्यांनी पण मान्य केलं होतं आणि त्या पद्धतीचं संविधान आपल्या हातामध्ये देऊन ते गेले। आपल्याला समतेचा जागर करण्यासाठी सर्वांना एकत्र येऊन कार्यरत राहावं लागेल। आता याचं उदाहरण म्हणजे काय, पुन्हा तुम्ही माझ्यावर चिडू नका, हे म्हणतील हे संस्थेवाल्यांनी ह्याला कोणाला आणलं इथं, महिला दिन साजरा करायला आला आणि महिलांच्या नावाने खडे फोडून गेला, असं काहीतरी व्हायचं।
असं काही होऊ देऊ नका. मी वस्तुस्थिती मांडणार, कारण मलाही आई आहे, माझी पण बायको आहे. आणि तुम्ही मगाशी ते काही वंशाचा दिवा बिवा मिरवायचं काहीतरी चाललं होतं. माझी पोरगी 4 वर्षाची आहे आणि मला नितांत अभिमान आहे. एखाद्याचं लग्न लागायचं नाही असं वेलकम मी पोरीचं केलं होतं. तिचं नाव मी साऊ ठेवलेलं आहे. साऊ कोण आहे हात वर करा. कोणाकोणाला माहितीये? मामाला एकट्याला माहितीये. कोणाकोणाला माहितीये? 2. आता इथं सगळ्या बाया जमलेल्या आहेत आणि साऊ कोण आहे हे 2 पुरुषांना माहितीये. मग तुम्ही कसं काय मिरवताय? बरं मला सांगा, भिडेवाडा कुठे? हात वर करा. 5-6 जणांना माहितीये. दगडूशेठ गणपती मंदिर कुठे? हात वर करा. 99 लोकांना माहितीये 100तल्या. त्या दगडूशेठला जेव्हा तुम्ही पाया पडाल असं टर्न व्हायचं, मागच्या बाजूला बघायचं, तिथं भिडेवाडा आहे. आता पुणे महानगरपालिका, समाज कल्याण आणि सगळ्या शासकीय यंत्रणा मिळून आम्ही आमच्या आया बहिणींच्या पहिल्या शाळेचं संवर्धन करायचा प्रयत्न करतोय. तो भिडेवाडा म्हणजे सावित्रीमाई महात्मा फुलेंनी 1848ला सुरू केलेली पहिली शाळा आहे. तुम्ही पिक्चर मध्ये पाहिलं असेल, पोत्यात ह्याच्यात भरून पोरी आणल्या गेल्या, तिथं शिकवल्या गेल्या. मग जबाबदारी कोणाची आहे समाजाचं संवर्धन करताना? मगाशी सरांनी अजून एक वाक्य वापरलं होतं, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी. आता मला सांगा, ज्या झोपडपट्टीत मी जन्माला आलोय आणि आता मी येरवड्याच्या त्या विश्रांतवाडीच्या ऑफिसमध्ये सहाय्यक आयुक्त म्हणून बसतोय, सेम झोपडपट्टीमध्ये जन्माला आलो. आमच्या झोपडपट्टीमधले काही बांधव माझ्या येरवड्यातच आहे, पण ते जेलमध्ये आहेत. मग ते पण आईच्या पोटात ना आले, मी पण आईच्या पोटात ना आलो. प्रॉब्लेम कुठं झाला नेमका? चूक कुणाची झाली? बाप तर आमचं काम व्हायला बाहेर पडत असेल, आमच्या आया घरी असतील, मग समजवणार कोण? पाळण्याची दोरी हलवताना संस्कार करणार कोण? आणि जेव्हा तुम्ही स्त्री अत्याचाराच्या गोष्टी आपण जेव्हा पटलावरती आणतो, तेव्हा एनसीआरबीचे रिपोर्ट आहेत की अशा केसेसमध्ये स्त्री जास्त गुन्हेगार आहे. मग या सगळ्या गोष्टींचा उहापोह देखील अशा दिवसांमध्ये झाला पाहिजे. आता इथं बसलेल्या सगळ्या सासा असतील, काही सुनाई असतील, आणि त्यांना त्यांचं राजकारण बी माहितीये. बरोबर आहे का ना आज्यांनो? कोणीतरी याच्यावर पण बोललं पाहिजे. आता जेव्हा अशा पद्धतीने आपला समाज पुढे जातो, तेव्हा मग आपली अपत्य काही अधिकारी बांधतात, काही गुन्हेगार बांधतात, काही चाचा टपऱ्या टाकतात, काही कामाला जातात. मी असे परिवार वस्तीमध्ये बघितलेले आहेत. मुलाचं वय 32-35, त्याचं लग्न लावून दिलेलं आहे आणि लग्न लावल्यानंतर त्याला बी 2-4 पोरं झालेली आहेत आणि त्या पोरग सून आणि त्याची झालेली 2-4 पोरं ही म्हातारी सांभाळतात का नाही? तुम्ही हे बघा कसं मानत बोलवतात बघा, त्या यांना माहित आहे सगळं. आणि म्हणून जेव्हा तुम्ही स्त्री पुरुष समतेचा जागर करण्यासाठी प्रयत्न कराल, आपली येणारी सून, आपली लेक यांना समान दर्जा असेल, तेव्हा तुमचा समाज त्या लेवलला वाढेल. शिक्षणाला त्या बघा, इथं योजना बिजना सांगाय 2 मिनिटात QR कोड पाठवतो, पुस्तकं डाउनलोड करा, योजना घ्या. तुम्हाला स्कॉलरशिप आहे, घरकुल आहे, तुम्हाला उद्योगधंद्यासाठी सगळे कर्ज प्रकरण होते, स्मॉल फायनान्स लोन आहे, सब आहे, जिल्हा उद्योग केंद्र आहे, त्याच्यानंतर त्या डिकीच्या योजना आहेत, असे ढिगभर योजना आहेत. जो ज्ञान घेईल तो ते मिळवेल, गुरगुरणार आणि पुढे जाणार. म्हणजे जेव्हा तुम्हाला स्वतःला समाजाप्रती काय करायचंय, तेव्हा आपला 4 डोक्यांचं परिवार जरी नीट ठेवू शकला आणि त्याला समतेने जरी तुम्ही नांदवलं वागवलं, तरी देखील आपल्या समाजामध्ये असणारे बहुतांशी प्रश्न ज्या त्या क्षणाला ज्या त्या ठिकाणी मिटतील. शिक्षणाला जेवढं महत्व देऊ शकाल तेवढं द्या. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, तुमच्याकडे 2 रुपये असले तर 1 रुपयाचं खा, 1 रुपयाचं पुस्तक घ्या. आज तुम्हाला शासनाच्या माध्यमातून एवढ्या योजना आहेत, त्या मिळवून लेकरू आपलं 10वी पर्यंतचं एज्युकेशन घेऊन पुन्हा 12वी पर्यंत ग्रॅज्युएट होऊन मास्टर डिग्री करेपर्यंत, परदेशात जाऊन PhD करेपर्यंत आपल्या बापाची मेहरबानी आपल्यावर आहे. एवढ्या योजना तुमच्यासाठी अवेलेबल आहेत. परंतु मी जेव्हा वाडे वस्त्यांमध्ये फिरतो, गावामध्ये जाऊन बौद्धवाडे, मांगवाडे, चांबरवाडे, ढोरवाडे ढुंढतो, तेव्हा मला दिसतं 10वी मधून ड्रॉपआउट असलेल्या मुलांची संख्या भरपूर आहे, 12वी मधून शिक्षण सोडलेली भरपूर आहे. आणि अशा पद्धतीने जर आपली लेकरं ड्रॉपआउट होत असतील, तर जिच्या हातात पाळण्याची दोरी तिने कोणाला उद्धारी? नेमकं हे आयांचंच कर्तव्य नाही का? बाप जेव्हा कमवायला जात असेल, तेव्हा आपण या पद्धतीने आपल्या अपत्यांना शिक्षणाप्रती जागृत केलं पाहिजे, त्याचं महत्व पटवून दिलं पाहिजे. 12वी मध्ये शिक्षण सोडून घरी बसलेला मी सुद्धा एक विद्यार्थी आहे, म्हणून मला हे जाणवतं. या वाडिया कॉलेजला असताना, मी पुण्यातलाच आहे प्रॉपर, वाडिया कॉलेजला असताना 12वी मधून शिक्षण सोडलं होतं
आणि त्यावेळेचा माझा विचार होता, जो जगात मे बी माझी भावंड बहुतांशी करत असतील तो मी पण केला होता. शिकून कोणाचं भलं झालंय म्हणून माझं होणार, दिलं सोडून. 1 वर्ष मरमर काम केल्यानंतर मला समजलं शिकल्याशिवाय पर्याय नाही, आणि म्हणून मी पुन्हा एज्युकेशन जॉईन केलं, ग्रॅज्युएट झालो, आणि मग विविध स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून मी वेगवेगळ्या परीक्षा देऊन 5 वेळा सरकारी नोकरी मिळवली. तुमच्यातलं एक पोरगा समाज कल्याणचा वरिष्ठ लिपिक झालो 2012ला, 2013ला पोलीस सब इन्स्पेक्टर झालो, 2013च्याच मध्यवधीमध्ये सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर झालो, पुन्हा डिसेंबर 2013ला मी फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला असिस्टंट झालो. पोलीस सब इन्स्पेक्टर म्हणून जॉईन व्हायच्या दिवशी 7 फेब्रुवारी 2014ला याच पोलीस कमिशनर ऑफिस मध्ये, इथं आहे ना कॅम्पस SJS मॉलच्या बाजूला GPOच्या शेजारी, तिथं मी 2ऱ्या मजल्यावर माझं जॉईनिंग लेटर हातात घेऊन उभा होतो. आणि 14 फेब्रुवारीला मी नाशिकला पोलीस सब इन्स्पेक्टर म्हणून जॉईन होणार होतो. त्याच दिवशी माझा 5वा रिझल्ट लागला आणि मी समाज कल्याण अधिकारी झालो. मला म्हणायचंय, तुमच्यापैकी तुमचंच एक लेकरू जर अशा पद्धतीने मिरवू शकतं, तर इथं उपस्थित असलेल्या प्रत्येक महिलेचं अपत्य, ते मुलगा असो किंवा मुलगी असो, अशा पद्धतीने मिरवायला सज्ज आहे. कारण त्याला हे अधिकार भारतीय संविधानाने दिलेले. आणि तुम्ही सर्व आयाबाया त्या पद्धतीने आता सुज्ञ झालेला आहात. जरी तुमच्याकडं एकदम टेक्नॉलॉजी नसली तरी साध्यातले साधे तुमच्या त्या रील स्क्रोल करणारे मोबाईल आहेत, सगळ्यांना सगळं नॉलेज मिळतंय. आणि त्यामुळं त्या सोशल मीडिया नावाच्या नॉलेजवर कुठलं आरक्षण, कुठली बंदी नाहीये. त्याच्यामुळं आज या संविधानातली मूल्य त्या लेवलला लागू झाल्याची आपल्याला दिसून येतात. काही अंशी समाज जरी मागे राहिलेला असेल तरी वधारलेल्या आपल्यासारख्यांची ती जबाबदारी आहे की आपल्या उरलेल्या भावंडांना हाताला धरून त्यांनी पुढे आणलं पाहिजे आणि समाजामध्ये समता नांदवण्यासाठी प्रयत्नशील राहिलं पाहिजे. आजच्या या सोहळ्याच्या दिवशी तुम्ही सर्वजण इथं आलेला आहात बोलायला. मी पुढचे 2 तास तुमच्या नजरा हलू देणार नाही, एवढी मला माझ्यात गॅरंटी आहे. कारण छावा भीमाचा आहे की नाही, तो गुरगुरणार आणि त्या लेवलला तुम्हाला बोलतं करणार आणि कामाला लावणार. त्यामुळं आजच्या या दिवशी आपण इथे एकत्रित आलेला आहात. अशा पद्धतीच्या सोहळ्यामध्ये तुम्ही मला ऐकून घेतलं, संयोजकांनी बोलवलं, मान सन्मान दिला, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. आणि पुन्हा कधीतरी मौका मिळाला तर निश्चित तुमच्याशी हितगुज करण्यासाठी येण्याची इच्छा असेल. सर, ते शेवटी आपल्या सर्वांचे आभार मानून, महामानवांना अभिवादन करून, सर्व महान मातांना अभिवादन करून थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय.